पोलीस भरती 2024-25 अंतर्गत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याबाबतची आकडेवारी गेल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितली होती. आजचा हा दुसरा शॉर्ट व्हिडिओ असून याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे जे उमेदवार आहेत मुंबईसाठी किती अर्ज आलेत, मुंबई घटकासाठी अशा पद्धतीचा प्रश्न विचारत होते. तर पाहू शकता मुंबईसाठी एकूण किती अर्ज आले आहेत याची आकडेवारी आपल्याकडे आत्ता उपलब्ध झाली. आणि आश्चर्यकारक म्हणजे पाहू शकता आज 14 नोव्हेंबर, अजून 16 दिवस बाकी आहेत. जवळजवळ 90% उमेदवारांनी अजूनसुद्धा अर्ज केलेले नाही आहेत अशी बाब समोर आले. या अंतर्गत जी मुंबई घटकाअंतर्गत आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर एकूण 12,224 उमेदवारांनी अर्ज केलेत. आता एकूण 2400पेक्षा जास्त जागा यामध्ये आहे मुंबई घटकासाठीच्या. तर पाहू शकता खूपच कमी अर्ज आत्तापर्यंत आलेली आहेत मुंबई घटकासाठी. सगळ्यात जास्त म्हणजे लाखोपर्यंत अर्ज जाण्याची शक्यता आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये खूप जास्त अर्ज येऊ शकतात. मात्र यावेळेलाच साईट जी आहे ही स्लो होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनसुद्धा अर्ज केले नाहीत, मुंबई घटकासाठी अर्ज करणार असतील तर त्यांनी आत्ताच अर्ज करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरी पाहू शकता गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत 1572 इतका अर्ज आले आहेत. आणि मुख्य म्हणजे ही सगळी आकडेवारी आज 8 वाजेपर्यंतची आहे. म्हणजे 8 वाजेपर्यंत ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत तेवढी आकडेवारी आपण सांगितलेली आहे. तर या अंतर्गत प्रत्येक दिवशी आकडेवारी वाढत जाणार आहे आणि शेवटच्या तारखेपर्यंत ही लाखोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबई घटकासाठी तर 100% लाखोपर्यंत जी आकडेवारी आहे या भरती प्रक्रियेसाठी जाण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच मुंबई घटकाअंतर्गत जे अर्ज आलेत एकूण 12,224 पदांसाठी 224 एवढे अर्ज जे आहेत 12,224 इतके अर्ज आलेले आहेत. बाकी घटक जे आहे या अंतर्गत सुद्धा आपण किती अर्ज आले आहेत अशाच डिटेलमध्ये शॉर्ट व्हिडिओ घेणार आहोत. तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.